पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राजकारणात मी सुख उपभोगण्यासाठी आलेलो नाहीये। मी माझ्या सर्व दीनदुबळ्या दलित बांधवांना त्यांचा हक्क देण्यासाठी आलोय। अरे भीमा, असं पुढे पुढे कुठे चाललास? मी सगळ्यांना रस्ता दाखवतो, तुम्ही समजे माझ्या माग माग या। असा बोलतोय जसं रोजच साताऱ्याला येतो। सपनात जात असेल काय भीमा? सपनात तर मी आकाशात बी उडतो, तुम्हासनी खोटं वाटल। बघितलं का, सपनात आकाशात उडतोय बी तुमचा लेक। आपला भीमा योग्य मार्गावर आहे। बघ तू, एक दिवस माझा भीमा आभाळ एवढा उंच होईल आणि समध्या जगाला मार्ग दाखवेल। आता एक गोष्ट माझ्या ध्यानात आली, माणसाला राहायला किती बी मोठा महाल असू द्या, जर बाजूला एक चांगला समाज नसेल तर माणूस जगू शकणार नाही। जागा बदलून आपली जात थोडीच बदलणार आहे। जात नाही का बदलणं, तर लोक तर बदलतील ना। तुला माहिती, जिथं आपण घर घेतलंय तिथं कुठली बी अडचण नाही बघ। तिथे वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं राहतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे इटाळ बिटाळ काय बी मानत नाही। थांबा थांबा, इकडे या सगळ्यांनी, बसा इथं। सांभाळून सांभाळून, अग पोरी लागल की। घर दिसतंय ना, त्या घरात आपण समधे राहणार आहोत। बाबा, हे तर बंद दिसतंय। आता उघडेल बाळा, माझा मैत्र चावी घेऊन येतोय, तोपर्यंत आपण समध्याने इथंच वाट बघूया। हा, तुम्ही समजा इथंच बसा, मी तुमच्यासाठी चाय घेऊन येतो। चल भीमबाळ, ए दादा 7 वाट्या चहा द्या आणि माझ्या बाळाला भीमाला 1 वाटी दूध। अहो साहेब, तुम्ही कशाला तसदी घेतली? हाक मारली असती मला, मी आज तिकडे आलो असतो की। आता बसा तिकडे, मी घेऊन येतो। ठीक आहे, चल बाळा। बसा। तुम्ही समजे चाय पिऊन घ्या, तोपर्यंत माझा मैत्र येईलच। इथली माणसं मन मिळावं आहेत। हे झाक झालं। बाळा, हे तुझं दूध, आणि हे घ्या साहेब तुमच्या समदेसनी गरम गरम चहा। माझ्या हातची चहा पिऊन तुम्हाला एकदम तरतरी येईल बघा। या इलाक्यात माझ्या चहाचं लय नाव आहे। आणि दूध? अरे बाळा, तू दूध पितोयस म्हटल्यावर दुधाचं बी नाव होईल माझ्या। सावकाश पीर। साहेब धन्यवाद। बघितलं, खानदानी दिसतायत, कपडे तर बघा यांचे। वय भाऊ, बाहेरच्या गावातून आलेवानी वाटतंय। नेमका चालल्यात तरी कुठं? शहरात जात असतील आपल्या नातेवाईकांना भेटायला। अरे रामजी, कसा आहेस? परवसात काय अडचण तर नाही ना झाली? नाही। पर मला माफ कर मित्र, मला यायला थोडा उशीरच झाला। काय हरकत नाही पुरंजित, आम्ही बी जरा दमलो होतो, तेवढीच विश्रांती मिळाली आणि मग चहा प्यालो। चला चला पोरांनो, आपापली चहा लवकर संपून टाका। ही सगळी त्याची नातेवाईक आहेत काय?
भाऊ ज्याप्रमाणे हे बोलतायत ना त्यावरनं तर तसंच वाटतंय. ये रे बाळा. ओ दादा, म्या जरा इथंच जाऊन येतो, आल्यावर तुमचं पैक देतो. मंगेश, तू ह्यांना पाजलीस ह्यांना. अहो भाऊ, माझी फजितीच झाली. अहो यांनी तर चांगली कापडं घालून माझ्यापासून आपली जात लपवली. अहो म्या तर यासनी राजा समजत होतो, पण हे तर निघाले ज्यांच्या सावलीपासून आम्ही दूर पळतो. आता मी यासनी सोडायचो नाही. भाऊ तुम्ही बघाच आता, नाही सोडणार. चला. ये रामजी. हा, हे हाय घर. आणि हे बघ, समधीकडे खिडक्याच खिडक्या, थंडगार वारा येत आहे रोज. वहिनी, हे स्वयंपाकघर आहे आणि शौचालय तिकडे बाहेरच्या बाजूला आहे. वय माझी जागा पक्की, मी तर इथंच राहीन. आई, मी इथं अभ्यास करीन. इकडं माझी पुस्तकं ठेवीन आणि इथं मी बसन. लय हुशार दिसतंय पोरग. रामजी, या वयात पोरं पुस्तकापासून लांब पळत्यात आणि या पोराला पुस्तकांची केवढी ओढ. एक दिवस हे पोरग तुम्हा सर्वांचं नाव मोठं करेल बघा. बरं रामजी, मी चलतो आता. कुठल्या बी गोष्टीची गरज लागेल ना, संकोच न करता मला सांगायचं. म्या बी जरा बाहेर येतो, ते चायवाल्याचं पैक द्यायचे. चल. चला, येतो वहिनी. हा. आलोच म्या. वय. हा. हे घे. लय मोठी चूक झाली. कापडं बघून मी ओळखू शकलो नाही. नाहीतर अशी चूक कधीच व्हायची नाही माझ्याकडनं. लय मोठी चूक झाली, ध्यानातच नाही आलं. ये मंगेश, हे बघ, तो यायलाय. येऊ देत, समजा हिसाब वसूल करतो. दूध आणि चायचं किती झालं? 2 रुपये. 2 रुपये? 2 रुपये कसं झालं दादा? चहाचं 2 पैक आणि दुधाचे जास्तीत जास्त 5 पैसे. समजा मिळून जास्तीत जास्त 20 पैसे झाले पाहिजे. 2 रुपये कुठल्या हिशोबाने मागताय? सोबत प्यायला बी दिला होता ना. अरे पण मडकं तर त्या सोबतच येतं ना. म्या मडक्याचं म्हणत नाहीये, मग कसले? म्या त्या पितळच्या पेल्याचं म्हणतोय. त्याला तुझ्या पोरानं शिवलंय, फेकावं लागल. लवकर 2 रुपये टाक आणि चालता हो इकडनं. चला आण. नाही म्हणजे तुमची जात कुठली म्हणायची? जात न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. वाह, ऐकलं होतं? कलियुगात सगळेच श्लोक म्हणू लागतील. आज प्रत्यक्ष बघितलं. कलियुग आहे, कलियुग, घोर कलियुग. हे तर चांगलं आहे की. मग आजकाल तुम्ही ज्या लोकांच्या संगतीत राहताय ना, ते लोक तुमच्या डोक्यात शेण भरतायत, शेण. धर्म भ्रष्ट करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हीच नष्ट व्हाल. दंड तर भरावाच लागेल. आपले सत्य लपवून तू जो अपराध केला आहेस, त्याची शिक्षा तर तुला मिळालीच पाहिजे. घे पैसे त्याच्याकडून. ओ बाबा, विचार कसला करतो आता? लवकर पैसे काढा आणि जा इकडनं. नाही, इथनं पुढं माझ्या दुकानात कधी बी पाय ठेवायचं नाही, नाहीतर तुझ्या पायी मला माझा धंदा बंद करावा लागल. हे 2 रुपये. भाऊ,
देऊन टाका पैसा, नाहीतर हे लोक तुम्हासनी इथं राहू देणार नाही. मागा मागा मागा, इथं ठेव, इथं ठेव. अरे इथं ठेव. चल निघ इथनं, चल. जागा बदलून आपली जात थोडीच बदलणार आहे. जात नाही का बदलणं, पण लोक तर बदलतील नव. तिथल्या माणसांची मनं पण मोठी आहेत बघ, विचार पण लय मोठे असतील बघ. अरे हे एवढं मळलं कसं काय? कारण त्यानंच तर ही जागा साफ केली. आता तूच सांग ताई, एवढ्या धुळीत मी माझी पुस्तकं कशी काय ठेवू बरं? अरे कपड्यांनी साफ करायची काय गरज होती? बघितलंस किती मळलं ते? माझे कपडे तर स्वच्छ होतील, पण माझी पुस्तकं घाण झाली तर? म्हणून काय कपडा मळवशील? जा जाऊन धुवून टाक. मी काय धुवायची नाही सांगते आधीच. आणि हितनं पुढं धूळ साफ करायला अंगावरचा कपडा अजिबात वापरायचा नाही. कर तू भीमा, आणि आयुष्यभर करत राहा. त्या प्रत्येक जागेला तू तुझा जीव लाव. जी जागा पुस्तकं आणि ज्ञानाशी जोडलेली आहे. तुझ्या इतर समद्या गोष्टींपेक्षा तू तुझ्या पुस्तकांना महत्व दे, ज्ञानाला महत्व दे. बघितलं ताई, बाबा नाही म्हणतायत. आता मी नाही धुणार. घे तूच धु. भाऊ, तू कायमच भीमाची बाजू घेतोस. कारण त्याला जेव्हापासून समज आलीये तेव्हापासून मी बघतोय, पुस्तकांवर त्याचं जरा वेगळंच प्रेम दिसतंय. त्याच्या पुस्तकांसाठी तो काय बी करू शकतो बघ. आज त्यानं त्याच्या पुस्तकांसाठी त्यानं सौताची धुतलेली अंगी मळवली. याच्या आधी मी कुठल्याच पोराला असं करताना नाही बघितलं. अनबाळ बघशील तू, पुस्तकांवरच्या प्रेमाचा, त्याच्या मेहनतीचा परिणाम असा होईल की एक ना एक दिवस फक्त आपलंच नाही तर आपल्यासारख्या समद्यांचं आयुष्य बदलून टाकेल. पुस्तकांमध्ये खूप मोठी ताकद असते. जा, आपल्या भीमाची अंगी धुवून आण. बघितलं का ताई, लेकाचं कौतुक करायची जरा संधी सोडत नाहीत. मग काय असंच करतोय? माझ्या लेकाची लक्षणं बघून तर कौतुकाचं बोल निघतात बघ. तुला माहित आहे, जेव्हा म्या शिक्षक ट्रेनिंगसाठी पुण्याला गेलो होतो तेव्हा मला महात्मा फुले भेटली होते. ते नेहमी असं म्हणायचे, तू बघशील रामजी, आपल्यातूनच कुणीतरी जन्म घेईल आणि आपल्या समाजाचा अंधार दूर करील.
म्या जेव्हा भीमाला बघतो तेव्हा मला त्यांचे शब्द आठवतात. काय माहिती तो आपला भीमराव असू शकतो. ताई, एक गोष्ट सांगू. एक मोठी बहीण असते आणि एक लहान भाऊ असतो. बिचारी बहीण रोज आपल्या लहान भावासंग भांडायची, तर तिला तिच्या लहान भावाचे कपडे धुवायला लागायचे. आता पुढची गोष्ट मी सांगते. नंतर मोठी बहीण लहान भावाच्या अंगावर पाणी उडवते. अरे 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 भीमा धर अरे. तिला. अरे धर तिला. अरे धर. अरे भीमा. ताडावानी वाढलीस आणि समध्या घरभर घोडीवानी पळत सुटलीस. घरातली काम तर कराल ना ग. अजून जेवण नाही बनवलं ना? चल जा चुली जवळ आणि जेवण बनव. आई. चल जा. ताई चुलीजवळ नाही जाणार. तुझी ताई चुली जवळ का नाही जाणार? फक्त ताईच का चुलीजवळ जाती? तू मला आणि माझ्या भावासनी चुलीजवळ जायला का नाही सांगत? कसं आहे ना राजा, तू न तुझा भाऊ आहेस पुरुष गडी आणि तुझी ताई बाई माणूस. आणि रीत अशी हाय की बायकांनी चूल आणि मूल आणि बाकी सांभाळावं, पुरुषांनी नाही. पण जेवतो तर आपण समजे ना. मग फक्त मुलींनीच का जेवण बनवायचं? तुझ्या डोक्यात ही असली विचार येतात कुठून र? जो विचार कोणीच करत नाही तो भीमराव करतो. यात चुकीचं काय आहे? नाही रे बाबा, काय बी चुकीचं नाही. एक काम कर, तुझ्या भावासनी आणि तुझ्या बाबासनी घेऊन चुलीजवळ जा आणि जे पाहिजे ते बनवा. जावा. चल दादा. हे बघ भीमा, या सगळ्यात मला नका अडकवू. म्या ती पोरींची कामं नाही करणार. मी बी नाही करणार. आता जाऊ दे भीमा, त्यांचं राहू दे. आपण तिघ मिळून जेवण बनवूया. चला. आता कळलं तुला की मी भीमाचं कौतुक का करतो ते? वय ध्यानात तर आलंय. पर भीमा चुलीजवळ आपल्या ज्ञानाचा धडा गिरवायला लागला तर खाण्याला काय बी नाही राहायचं बघा. फक्त तेवढी तयारी ठेवा तुम्ही. जे काय बनेल ते खाऊ गोड म्हणून. चालतंय. आपण त्याला शिक्षणापासून नको अडवू. चालेल, नाही अडवणार. तुम्ही फक्त सांच्याला येताना वांट सामान घेऊन या. आणि ताईसनी एक लुगड. 2-3च लुगडी आहेत त्यांच्याकडे. त्या काही बोलत नाहीत, पण आपल्याला तर दिसत ना. आठवणीनं घेऊन या. अरे नग नग भाऊ, आता गरज नाहीये. आता इतका खर्च झालाय, सगळं नीट होईल ना तेव्हा घेऊन ये बस. तुझ्या एका लुगड्यानं काही बिघडणार नाही. वय आजच घेऊन येतो म्या. भाऊ, वहिनी, काय गरज होती भाऊला साडी आणायला सांगायची? ताई, वहिनी, माझ्या सारखीला तर लोक घरात ठेवायला कचरतात. तुम्ही दोघांनी तर मला असं ठेवलंय ना की मला कोणत्याच गोष्टीची गरजच वाटत नाही ग. तुम्ही दोघं मला तुमच्या मुलांसारखं सांभाळताय. असं का बोलताय ताई? काय वंगळ बोलताय? या घरावर माझ्या आधी तुमचा हक्क आहे. आणि आम्ही कसलं सांभाळतोय? उलट तुम्हीच आमच्या लेकरासनी सांभाळलंय. मला तर कळलं सुद्धा नाही माझी लेकर कवा मोठी झाली ते. म्या एकटीने काहीच नसते करू शकले. अहो तुम्ही सांभाळले नेहमी मला. आत्या, हे खाऊन बघ ना कसं झालंय ते. घे, तुझ्या लेकानं भाकरी केलीये, खा. नाही नाही, तुम्हीच खा. तुमच्या भाच्याने बनवली ती. तुम्ही दोघींनी बी खा. हे घे घे. इतकी छान भाकरी बनवली कशी? हातांनी. घे, तू बी खा. अरे भाऊ, मला सांगा, या माणसाला तुम्ही ओळखता का?
नाही बा मी आता याला पहिल्यांदाच बघतोय. पहिलं वा. अरे काका मामा तात्या गावकऱ्यांना समजांनी ऐका. समजांनी इकडे या. ऐका ऐका ऐका. या एवढ्या सजून सवरून चाललेल्या तुमच्या संध्यापैकी कोणता तरी या माणसाबाबत तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? अरे समध्या गावात दवंडी पिटवून सांगा की यो माणूस आपल्या वस्तीत कसा चोरून राहतोय ते. चांगली चांगली कपडे घालून यो साहेबासारखं दिसतोय खरा, पर याच्या रूपाला भूलू नका. अरे यो बहुरूपी जाणून बुजून आपल्या वस्तीत राहिला लय, म्हणजे बाहेरच्या लोकांना वाटावं का ह्यो आपल्यातलाच वय, आणि तो या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो. समजला का मंडळी? चला. बाळा बाबांना पाणी दे. हा राहू देत बाळा. बाबा बाबा मी खेळायला जाऊ? म्या त्या पितळच्या पेल्याचं म्हणतोय, त्याला तुझ्या पोरानं शिवलंय, फेकावं लागल. तुमची जात कुठली म्हणायची? कलियुगात सगळे श्लोक म्हणू लागतील. आज बघायला मिळालं. कलियुग आहे कलियुग.